हाय हॅलो नमस्कार. मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज मुलींना टिफिनसाठी मी करणार आहे पालकची पुरी. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथं मी पालक रात्रीच निवडून ठेवलेली होती आणि आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेली आणि इकडं पालक धुवूपर्यंत इकडं मी पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी. तर पाणी हे गरम झाले तर त्यामध्ये सगळी पालक अशा प्रकारे मी घालून घेते आणि थोडंसं दाबायचं, त्याच्याशिवाय पालक लवकर नाही का होत नाही, खूप वेळ लागतो. त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने किंवा अशा चिमट्याने अशी दाबून दाबून शिजवून घ्यायची 1-2 ते 3 मिनिट. तर इथं मी एक पूर्ण पालकची जुडी घेतलेली आहे आणि जास्तही शिजवायची गरज नाही. 1-2 ते 3 मिनिटच फक्त आपल्याला पालक नरम पडली पाहिजे इतकं शिजवून घ्यायचं आहे, जास्तही शिजवायची नाही. तर इथं मी 2-3 मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून ठेवलेलं होतं. तर इथं पालक थंड झालेली आहे. तर मी एका मिक्सरच्या जारमध्ये जे आपण ज्यूस वगैरे करतो ना, त्यामध्ये आता सगळी पालक अशी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर ह्याच्यात आपल्याला करायची आहे प्युरी. तर त्यानंतर 1 इंच आलं बारीक तुकडे करून टाकलेले आहे. त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या, त्यानंतर लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि त्यानंतर जिरे 1 चमचा असं टाकून आता मी याची मिक्सरला बारीक अशी प्युरी करून घेणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बारीक अशी पालक वाटून घ्यायची आहे. तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जी आपण प्युरी केली ती ना पालकची, तर तीच यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि अगोदर बघायचं की हे नाही का पाणी लागतं का नाही, जर लागलं तरच नंतर यूज करायचं, नाहीतर याच्यात झालं तर पालकच्या ह्या प्युरीमध्येच करून घ्यायचं. तर जास्त पातळही मळायचं नाही आणि जास्त घट्टही पीठ मळायचं नाही. घट्ट थोडंसं झालं तर चालतं, पण पातळ तर अजिबात पीठ मळायचं नाही पुरीचं, कुठलंही पालक असो किंवा साधे असो. तर इथं मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं जारमध्ये पाणी टाकून तेही मी टाकून व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून आता व्यवस्थित मळून साईडला ठेवून दिले. तोपर्यंत मी इकडं आता कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे, म्हणजे पुरीला जितकं लागेल तितकं. तर तुमच्या पुऱ्यावरती आहे, तुम्हाला पुऱ्या मोठ्या करणार आहेत की छोट्या करणार आहेत. छोट्या जर करत असतील थोडंसं कमी तेल टाकलं तरी चालतं. तर सगळ्यात अगोदर मी पुऱ्यासाठी ना अगोदर असे पेढे करून घेणार आहे छोटे छोटे, म्हणजे पटपट एकदा लाटून ठेवणार आहे आणि त्यानंतर मग एकदाच तळायला होतील, कारण सकाळची वेळ आहे आणि मुलींनाही उशीर नाही का व्हायला नको. त्यासाठी म्हणलं अगोदर असं करू, एक एक करत बसायचं म्हणलं की खूप वेळ होतो. तर बघू शकता इथं मी मोठ्या मोठ्याच पुऱ्या करत आहे. तुम्ही म्हणसाल की काय फुलक्यासारखं टाईपच आहे, पण कसं होतं माहिती आहे का, बारीक करायचं म्हणलं ना सकाळी तेवढा वेळ राहत नाही आणि पोरींचं पोटही भरलं पाहिजे, त्यासाठी मी थोड्याशा मोठ्या मोठ्याच पुऱ्या करत आहे. तर इथं एक पुरी मी तळून बघितली होती, नंतर गॅस बंद करून नंतर बाकीच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या होत्या. तर इथं बघू शकता तर किती छान अशी पुरी फुगलेली आहे. आणि पुरी जेव्हा तेलात टाकतो ना तर अशी सोडायची नाही, लगेच त्याच्यावरती नाही का चमच्याच्या साहाय्याने तेल थोडंसं हे करायचं, तर तेव्हाच ती पुरी फुगते. नाही तर मग असं जर टाकून ठेवलं ना तर पुरी अजिबात फुगत नाही, कशीही करा मग तुम्ही. तर थोडंसं तेल असं नाही का चमच्याच्या साहाय्याने उडवायचं पुरीवरती, तेव्हाच ते मस्त असं फुगते पुरी. तर इथं बघू शकता जसं रेग्युलर पुरी करतो सेम तसंच करायचं, याच्यात काहीच वेगळं नाही. तर छान अशी, आणि लाटते वेळेस जास्त पातळ पुरी लाटायची नाही, थोडीशी जाडच लाटायची. तर इथं माझ्या सगळ्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि आता मी करणार आहे चटणी. तर त्यासाठी मी बेडगी मिरची आणि थोडीशी तिखट मिरची आहे ना, तर ते रात्रीच मी कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती, त्याच्या बिया काढून. आणि आता मी मिक्सरमध्ये टाकून घेत आहे. मिरच्या रात्रभर छान भिजलेल्या आहेत. तर त्यामध्ये हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याचीही मस्त अशी प्युरी करून घ्यायची आहे मिक्सरला. तर बघू शकता इथं मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि त्यानंतर मी एक 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि सोया सॉस घेतला आहे आणि त्यानंतर मिरे घेतलेले आहेत एक 3 ते 4 बारीक कुटून आणि त्यानंतर तेल टाकलेलं आहे कढईमध्ये.
तेल थोडंसं जास्तच टाकायचं. ते 3-4 माप टाकलं होतं मी तेल. त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि लसूण थोडासा लाल झाला की त्यामध्ये मिरेपूड टाकायचे. त्यानंतर 2-3 चमचे सोया सॉस टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण जी प्युरी केली होती ना मिरचीची, तर ती सगळी टाकून घ्यायची आहे. तर आणि त्यानंतर असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आता दिसते तेल, पण व्यवस्थित मिक्स केलं ना तर नाही दिसत. आणि नंतर एक दिवस तुम्ही चटणी ठेवलं ना त्याच्यानंतर इतकं तेल छान असं सुटतं ना चटणीला. ज्या दिवशी केली ना त्या दिवशी इतकी, खरं सांगते त्या दिवशी इतकी काही टेस्ट लागत नाही, पण नंतर जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खाल्लात ना एक नंबर चटणी लागते. आणि ही चटणी तुम्ही महिनाभर ही फ्रीजमध्ये करून ठेवू शकता, काहीच होत नाही याला. तर ही रेसिपी माझी नाही, खरं तर माझ्या फ्रेंडची आहे, तिनं मला सांगितलेली होती. तर मुलींना खूप आवडली म्हणून मीही ट्राय केली आज आणि खरंच खूप छान लागते. तर पुरी चटणी सगळं झालेलं आहे आणि आता मी भरत आहे पोरींचा टिफिन, कारण त्यांना जायचं आहे स्कूलला. तर त्यासाठी आता त्यांचा टिफिनही रेडी झालेला आहे. आणि इथं बघू शकता थोडंसं गरमच आहे, तर मी तिकडं आता तो पण पूर्ण झाकलेला नाही, कारण मी हॉलमध्ये त्यांना तयार करेपर्यंत ना हॉलमध्ये पुरी थंड झालेली आहे. फक्त चटणी थोडीशी कोमट आहे, गरमही जास्त नाही, थोडीशी कोमट आहे. तर तिकडं मी फॅनला ठेवल आणि पोरींना तयार वगैरे करून आता आलेली आहे स्कूलला. सध्या त्यांची बस ना बिल्डिंगजवळ येत नाही आमच्या, तर रोडला जावं लागतं, त्यामुळे मी त्यांना सोडून आलेले आहे. आणि त्यानंतर आज होती पौर्णिमा, त्याच्यासाठी मग मी बाहेर रांगोळी वगैरे काढलेली आहे. बघू शकता इथं झाडून वगैरे पुसून घेतलं. पोरींना सोडून आल्यानंतर घरातलंही झाडलं आणि त्यानंतर मग रांगोळी वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे. तर सकाळी सकाळी होत नाही मला, नंतरच करावं लागतं हे. उंबरठाही थोडासा नाही का हळदीने लेपन करून तेही पूजा करून घेतलेली, जास्त काय केलेलं नाही. आणि त्यानंतर मला पुरी खायची नव्हती, त्यासाठी मग मी त्याचा पराठाही बनवू शकता नाही का, चपाती लाटल्यासारखं लाटायचं आणि झाला पराठा तयार. तर मी पुरी काय खाल्ली नाही, मी पराठा करून खाल्ला, चटणी आणि पराठा. आणि त्यानंतर मी भेटते आता तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी. तर इतके कपडे साठले होते ना, घडी करायचे, धुवायचे असंच ठेवायचे, धुतलेले अशीच खुर्चीवरती पडलेले होते. मला वाटते बहुतेक घरामध्ये असंच होत असेल, खुर्चीवर एक खुर्ची अशी असतेच की त्याच्यावर कपडे पडतातच नाही का. घडी करायचे धुतलेले जे असतात ना, वाळले की त्या खुर्चीवर पडतात. तर तसं माझंही झालं होतं. इतकं काही जास्त दिवस मी ठेवत नाही, पण ह्यावेळेस माझ्याकडनं ना 2-3 दिवसाचे कपडे तसेच राहिलेले होते. तर इथं मी सगळे आता व्यवस्थित अशी घडी करून ठेवत होते आणि लागलीच मग कपाटामध्ये पण ठेवून दिलेले आहेत. तर इतका पसारा वाटत होता ना मला की काही सुधरतच नव्हतं, कपडे. आणि कसं त्यानंतर मग ते सगळं झाल्यानंतर मग मुलींना कपडेही आणले होते, म्हणजे ड्रेसही आणले होते दिवाळीचे. तर दोघींनाही 2-2 ड्रेस घेतलेले होते आणि दसऱ्याचं ह्यावेळेस त्यांची दिवाळी एकदम मस्तच आहे. पोरींची 2-2, 3-3 ड्रेस भेटलेले आहेत. आणि त्यानंतर मग म्हणलं ह्याला स्लीव्ज लावायच्या म्हणली ती वेदिका, त्यामुळे मग स्लीव्ज लावली एकच. पण ती जीविका म्हणली की मम्मी नको, त्या फ्रॉकला अजिबात स्लीव्ज चांगल्या वाटत नाही, त्यामुळे एकच लावली आणि ते कडला ठेवून दिला. म्हणलं की तिला विचारूनच, ती झोपली होती आता, त्यामुळं मग म्हणलं ती उठली का तिला विचारूनच लावता येईल. आणि त्यानंतर हा आहे जीविकाचा ड्रेस दिवाळीचा. तर तिलाही लगेच टिपा टाकून घेतलेल्या आहेत, कारण काय होतं, नवीन आहे तोपर्यंतच आपण व्यवस्थित टिपा टाकून जर ठेवल्या ना, म्हणजे स्टिच करून ठेवला ना परत एकदा, तर ते उसवत नाही. आणि असंच जर ठेवलं, कारण रेडीमेड ड्रेसच्या स्टिच काही एवढ्या चांगल्या नसतात, ते लेकरं घालताना वगैरे परत उसवतं. त्यामुळं मग मी इथं टीप टाकून घेतली. आणि हिला हा वरचा जो टॉप आहे ना तो लूजही होत होता, तर तो थोडासा फिटिंगही करायचा होता. त्यामुळं मग तिच्या साईजनी नाही का 2-3 वेळा मी टीप मारून बघितला. आणि त्यानंतर मग इथं तिचंही झालेलं आहे, टॉपही झाला आहे आणि तो होता जॉकेट. आणि त्यानंतर इथं आता आहे पॅन्ट. तर मला खरं तर दुसरा ड्रेस आवडलेला, हे होता, तो घागरा होता आणि एक होता वेगळाच काहीतरी पॅटर्न होता, मला इतकं लक्षात नाही. इतका सुंदर होता, पण काय माहिती पोरींना ते ड्रेस घालायला नकोच वाटतात नाही का. इतकं सुंदर सिंपल पण इतकं छान होता ना, तर तिला नव्हतं, तिला हाच आवडला होता. जाऊ दे म्हणलं, मग ती काय माझ्या मनाने जर घेतलं ना परत घालत नाही, त्यामुळे म्हणलं जाऊ दे. हे म्हणले की नको, तिच्या मनावरचंच घे, परत नाही घालणार, त्यामुळे तोच घेतला. आणि पॅन्टही झाली तर व्यवस्थित असं घडी करून ठेवलेला आहे. आणि हा आहे
तिचं आता घेऊन 2 वर्ष तरी झाले असतील. पोरींना दोघींनाही आहेत सेम, फक्त कलर वेगळा आहे. तर ह्याला ना नेटच्या स्लीव्ज होत्या आणि ते घालतच नव्हते, त्याच्यामुळे टोचतंय. मग मी काय केलं, नेटच्या स्लीव्ज काढून टाकलेल्या आहेत आणि फक्त स्लीवलेस केले त्याला आणि फक्त दुमडून आता टीप मारून देणार आहे. म्हणजे ते घालण्यात पण येईल, आता डेली घालायला त्यांना कधी कधी होईल क्लासला वगैरे, म्हणून तेही हात म्हणजे लगेच करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं आता असं स्लीव्ज होतं तर थोडंसं लूज होतं तर काय वाटत नव्हतं, पण आता स्लीवलेस असल्यामुळे थोडंसं तिला फिटिंग करावं लागत होतं. त्यामुळे थोडंसं मग मी फिटिंग केलं आणि लागली सगळी टीप हे मारून घेतलेली होती, म्हणजे परत उसवायला वगैरे नको त्यासाठी. आता काय होतं माहिती का, असं मग मुली आता हे त्यांच्याच आवडीवरचं होतं तरी पण ना थोडंसं काय झालं ना, मम्मा टोचतंय, हे होतं ते होतं, त्या ड्रेसला परत हातच लावणार नाहीत. म्हणून आता तर मी काय करते, त्यांनाच दुकानात घेऊन जाते. आणि हा पण त्यांनीच घेतलेला ड्रेस, असं नाही की मी घेतलेला आहे. फक्त 1-2दा मी आणलेला होता, पण त्यांनी ना खरंच सांगतो घातलाच नाही परत. असेच नवीन ड्रेस देऊन टाकावे लागले. त्यामुळं मग मी आता त्यांना नाही का फिरावं लागलं. आता त्या दिवशी दसऱ्याच्या आदल्या दिवशी फिरवलं, तर त्या दिवशी एक ड्रेस घेतला. परत आम्ही मॉलला गेलो, त्या दिवशीही फिरवलं, त्या दिवशी त्यांना पसंत पडलं नाही. शेवटी मग आणि एका दिवशी गेलो आम्ही आणि त्या दिवशी कपडे घेऊनच आलेलो आहे. आणि इथं मग परत काय होतं, गडबड होती सगळंच म्हणल्यानंतर, त्यामुळं मग मी लागलीच त्यांच्या ड्रेसला टिपा वगैरे टाकून घेतलेल्या आहेत. तर इथं हाही ड्रेस झालेला आहे, तर यालाही घडी करून मी ठेवलेला आहे. आणि त्यानंतर हा आहे त्याच्या नेक्स्ट डेचा व्हिडिओ. तर मी चाललेली होती, आता मला आणायच्या त्या साड्या, मी नाही म्हणून घेणार नाही असं म्हणत होते, पण हे म्हणले एखादी तरी घे. आणि मग गेले वेदिकाला घेऊन आणि 3 साड्या घेऊन आलेली आहे. जास्त काही घेतलं नाही, थोडीशी स्लीप घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर हा त्याच्या नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे आणि डेट होती 26 ऑक्टोबर. तर इथं वेदिकाच्या स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन नाही, दिवाळी एक्झिबिशन होतं. तर तिथे स्टॉल्स वगैरे लावलेले होते. तर स्कूलमध्येही म्हणजे पॅरेंट्सलाही जायचं होतं खरेदी वगैरे काय करण्यासाठी बघण्यासाठी, तर मीही गेले होते. आणि हे गेले होते जीविकाच्या स्कूलमध्ये पण आज रिपोर्ट डे आणि सायन्स एक्झिबिशन होतं, तर ते तिकडं गेले होते आणि मी इकडं आले होते. तर खूप छान असं केलं होतं माहिती आहे का, स्कूलमध्ये इतकं छान वाटत होतं ना. मग सगळं पोरींनी खाल्लं वगैरे, त्यावेळेस काय तिनं खाते वेळेस मला व्हिडिओ घ्यायचं काही लक्षातच नाही. आणि नंतर मग मी थोडंसं घेतलेलं आहे. तर खूप मोठी स्कूल आहे, खरंच खूप छान अशी स्कूल आहे वेदिकाची, मला तर खूप आवडलेली आहे. आणि शिक्षणचं म्हणाल तर शिक्षणही खूप छान आहे बरं का या शाळेमध्ये. तर इथं बघू शकता, इकडं पूर्ण असं मध्येही होते, बाहेर इकडच्या साईडला पण स्टॉल्स होते. आता ते स्टॉल्स काय मी दाखवलेले नाहीत, इकडच्या साईडला होते, या व्हिडिओमध्ये काय आले नाहीत, कारण मी थोडंसंच घेतलेलं आहे. आणि थोडंसं ऊनही लागत होतं, कारण मलाही जायला थोडासा उशीरच झालेला होता. आणि त्यानंतर हा आहे धनत्रयोदशीच्या दिवशीचा व्हिडिओ. तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि व्हिडिओ थोडासा मला काय बनवायला जमत नाही आता सध्या, त्यामुळं मग मी थोडेसे क्लिप घेतलेले आहेत, तर प्लीज समजून घ्या. आणि त्या दिवशी मी पोरींना तयार केलं होतं, मला काय तयार व्हायला वेळच नाही भेटला. आणि बघू शकता, आणि हा घागरा माझा आहे, तर मी तिला म्हणलं की बघू आपण घालू, तर घाल म्हणून तिला घालायला लावला. आणि ब्लाऊजही माझाच आहे, तर तो थोडासा फिटिंग केला आणि तिला घातलेला आहे. तर इतकं सुंदर दिसत होतं ना. तर त्यानंतर वेदिकालाही केले. तर चला मग भेटूया पुढच्याच नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय. आणि जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि थोडंसं समजून घ्या, कारण होतंय थोडासा नाही का लेट होतोय व्हिडिओला. चला मग बाय.